आज पण आम्ही सोनूला घेऊन शाळेत गेलेलो. तर म्हणजे निम्मा रस्ता घरापर्यंत आलोय. घरापर्यंत आलोया. थोडंसं राहिलंय घराचं अंतर. ए चल चल ग बस येतच. घर जवळ आलं का आळस येतोय ना. सकाळ धरणं शूट घेतलं नव्हतं कारण म्हणलं रोज 30 काही नको आता. कारण आज मला क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट करायचं होता त्यामुळं नाही घेतला. तिला सोडून आले आणि माझं पायाचं गोळं इतकं दुखायला लागलेलं ना. झोपून गेली. नंतर न उठली. झोपली माझी नुसती पडली होती. नंतर न उठून कपडे धुतले, भांडी घासली, घरातलं आवरलं, जेवले नाही आणि डायरेक्ट तिला आणायला गेले. आता गेल्यानंतर न जेवणार आहे. लपायला लागली मागं. तर चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला. तर जेवणार आहे पहिल्यांदा. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं ना, मग नाही मोबाईल सतत घेतला नाही. आणि शूट घ्यायचं म्हणलं ना आवाज येत नाही कारण ह्यांना फोन लावते आणि मगच मी सोडायला जाते बोलत बोलत. एकटं पण वाटत नाही आणि भीती पण वाटत नाही त्यासाठी. असं धरू का मागचं सगळं दिसतंय. म्हणजे कसला रस्ता आहे, कसलं फळतूस गाव आहे आमचं बघा. शाळा 10 कोसावर, राहतोय 10 कोसावर आणि पोरं पण नसते तिला शाळेत. आता शिकवायचं आहे म्हणल्यावर जावं लागते. आणि गावात जायचं आहे म्हणल्यावर साडी कंपल्सरी आहे. काय काय येते ड्रेस घालत, पण मला नको वाटतं. आपलं घरी असेल तसं, पण बाहेर जाताना नीट जावं. 4 माणसं बघते ती नावं ठेवतील आधीच ठेवतात, अजून ठेवते ती कशी बघते मग. बाकी चला घरी जाते आणि मग भेटते तुम्हाला. थोडंसं राहिलं आता घरातलं अंतर. हा कॉर्नरवर गेला ना घरच दिसतंय. 1 तास नुसतं जातो जाण्यात आणि येण्यातच. घरी येऊन काम पण होत नाही जास्त. नुसतं कुत्र्यावानी पळावं लागतं काम करायला. असं वाटतं आता जाऊन डायरेक्ट पसरावं निवांत. खायला नको, प्यायला नको, काय नको. हात पण दुखतोय, पाय पण दुखतोय, सगळं दुखतं. सोनूच पप्पा म्हणत होतं आजच्या दिवस जाऊ नको, उद्या जा, एक दिवसात सोडत जा. पण तसं काय जाण्याला अर्थ नाही ना. 1 दिवस जायचं, 1 दिवस नाही जायचं. मॅडम पण बोंबलेल नंतर ना तिची म्हणण्यासाठी. ओके चला आलं बघा घर. दिसलं का घर? 2-3 मिनिटात पोचू घरापर्यंत. तसं लांबच आहे पण चला आता थोडंसं अंतर राहिलं उरकायचं कसं तरी. आणि ऊस काढल्यामुळं मोकळं वाटायला लागलं. पण बरोबर नाही दिसत. लयच कडक उन्हाळा पडल्यासारखं दिसतंय. तर घरी पोचलो, हातपाय वगैरे धुतलं तर आणि जेवायला बसलं. कपडे काही चेंज केले नाहीत. तिला म्हटलं आधी जेवूया कारण मला जाम भूक लागली आहे त्यासाठी. त्यामुळे ती पण खायला लागली. त्याच्या शाळेतनं म्हणजे मी दिलेला डबा तिनं काहीच खाल्ला नव्हता कारण शाळेत नाश्ता पण भेटतो आणि जेवण पण भेटतं. तर आता ती खाते आणि मी माझं खाते. काय आहे ही? कशाची भाजी आठवत नाही मला पटकन. चिलाची नाही, पालक नाही. काय म्हणते त्याला? नाही पालक नाही ग, दुसरंच. जाऊ द्या, त्या भाजीचं नाव याय नाही मला. ती भाजी, लोणचं, भात, चपाती आणि आमच्यात भात कंपल्सरी असतं आणि लोणचं कंपल्सरी असतं कारण मला आवडतं आणि भात पण मला आवडतो. मला आता खरंच त्या भाजीचं नाव आठवण नाही आहे. सकाळी माझ्या लक्षात होतं ना, आता विसरून गेली आहे. माझं डोकं जाम दुखायला लागलं अजूनच. तर असं चला. ती भाजी कशी असते माहिती का? अशी चुरगळी ना लगेच तिचं पाणी होतं आणि काय असं पांढरं त्या भाजीवरती असतं. तर ती भाजी सांगा मला कमेंट करून. पानं एकदम मोठी असते ती. दाखवल मी तुम्हाला कधीतरी. आमच्या वावरात पण होती ती भाजी, पण ही वावरातली नाही, विकत आणलेली आहे. असं चला जाऊ देत, माझं कधी संपणार नाही. या जेवायला सगळेजण. हां लय आयटम घेतल्या तर. ओके चला घेते जेवण. भूक लागली. पाकना 2:30 नाही 2:45 झाले त्या. 2:45 वाजले त्या. मी सकाळचं जेवण आता 2:45 वाजता करते. नाही होत मला खरंच. माझा अवतार बघा कसा झालाय. शाळेत जाऊन. ओके चला
जेवते आणि मग भेटते तुम्हाला. तर चला आता निघालोय वावरात. ड्युटी सुरू झाली. थोडंसं खाल्लं आणि पडली होती या. क्वेश्चन आन्सरचं ब्लॉग शूट करायला येणार होते इकडं. पण माझं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. सर्दीही झाली मला. ऊन अजिबात सहन होत नाही. विक्स लावली होती आणि म्हटलं आता पडायचं. तोपर्यंत लगेच आमच्या सासूबाई किरकिर करत आल्या. चल की मग भांगलायला आण. झोपून काय करते, आण अशी करते तशी करते. म्हटलं आज थोडी ही करणार आहे, उद्या जाऊया. पडशील पुढं बघ. तर लगेच मग झालं पुचका बोलायला सुरुवात. उठले आणि आली. लय डोकं दुखतं आहे माझं. ब्लॉग शूट केला नाही मी. म्हटलं तर निवांत करायचं. नाही राहा वाटत मला इथं. एक दिवस मी त्या दिवशी शाळा सोडा म्हटलं, फक्त एक दिवस. माझं आवरलं नव्हतं आणि मॅडमचा फोन येत होता सारखा. मी म्हटलं एक दिवस असं का दिसतंय, खाली गेली असते. एक दिवस तिला नेऊन सोडा. तर नाही मला काम आहे, मला हे आहे, मला ते आहे. मग मी माझी कामं सोडून यांचं करत बसायचं का. लय राग येतो, लय काय काय. आणि अशी मला कमेंट आली होती, प्रियांका त्यांची कमेंट होती ती की तुम्ही रानातलं करता, तुम्हाला काही देतात का. तर अजिबात नाही. पसाभर धान्य पण देत नाही ती. तसं तर मी क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. पण आम्ही फुकटचं राबायला हमाल आहे. आम्ही फक्त त्यांचं फुकटचं करत राहायचं. जाऊ द्या, कर्म फिरते, भोगावं लागतं. तर बघा, ही असली भाजी होती. मी असली भाजी केलेली. आता ह्याला काय म्हणते ती सांगा. मला पण काय माहिती नाही. चला निघालोय आम्ही घरी. आता 5 वाजून गेले त्या, म्हणजे 6 वाजायला आले त्या, 5:45 झाले ते. निघतो घराकडं. डबल माघारी यायचंच आहे, जळणाला जायचं आहे. हां पडली पडली. तर आता येऊन थोडीशी पडली होती, तोपर्यंत आता जळण आला जायचं. पण यांनी गोळी आणली ती खाती, कारण लय डोकं दुखतंय माझं. अयो इथं नाकातनं पाणी आलं बाहेर. काही येडेस का ग, हळू प्यायला येत नाही का. पेता पेता बोलायला कोणी सांगितलंय का. ए चल चल म्हणू नका, दम धरा जरा. हा फिरायला नेता. अर्धे खाते आता. एक नाक पूर्ण जाम झालाय नव्हता तर बघा माझा. चला अयो जाते, जळण घेऊन येते, कारण मग नंतर ना नसतं आलं तर लवकर जातो. एक ना खरंच एक झालंय, सॉस घ्यायला नाही मला. बाम पण नाही, विक्स असं पूर्ण झणझणत नाही. नुसतं ओरडायचं. कुलूपला. आणि हे कुत्रं बघा, मलाच भुकतं या. मला राग येतो कुत्र्यांचा पित्र्यांचा लय. हे घ्या ना, दावा घ्या ना. बसला काय लगेच. चप्पल कुठं माझी. काढायचं. बाळा तू नको येऊ, तू थांबितच. ए परत नाही चाला येत मला, चालणं उरकत नाही. थांबित फिरायला चालले असल्यावानी करतीया. सूर्य मावळायला लागलाय ना, असला भारी दिसतंय. मोबाईलमध्ये इतकं छान नसेल दिसत, पण रिअलमध्ये खरंच भारी दिसतंय बरं का. मस्त वाटतंय. माझा मोबाईल इतका छान नाही राहिला आता, भंगार होऊन गेलाय, त्यामुळे असं दिसतंय. ते 10 कोसाला आणि मी 10 कोसाला. मला चारणं उरकत नाही बाबांनो. आणि कोसळ लागते ती साडीला वेगळी. घरी आल्यानंतर कपडे बदला आणखी. आता मी स्वयंपाकाला लागली. भात बनवून झालाय माझा. आता चपात्या लाटा घेते आणि इकडे ह्या दोघांचं चाललंय मोबाईल बघायचं. आता वाजलेत 7:45.
होतंय माझं. अरे देवा, अंड फुटले वाटतं. आता फक्त ह्याला सोलून फोडणीला द्यायचं आहे. तोपर्यंत ते सोलतेल आणि मी चपाती लाटून घेते. लय जाळं लागलाय कठीण कठीण कठीण. एक इकडे घालते, एकावरती होत्यात चपात्या. ओके चला, आता जास्त टाईम लावत नाही, घेते पटकन आवरून. आणि हा राडा आता स्वयंपाक झाला ना आवरणार आहे. आवरात न्या, हे करा ते करा, लय टायमिंग जाते.